पुण्यात नाराजी नाट्यातून धक्कादायक प्रकार घडलाय। पुण्यामध्ये उमेदवारी न मिळाल्यानं नाराज इच्छुकानं चक्क दुसऱ्याचा एबी फॉर्म गिळला। शिंदेंच्या शिवसेनेच्या उद्धव कांबळेंवरती या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुण्यामध्ये पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ड गटातून मच्छिंद्र ढवळेंना उमेदवारी देण्यात आली। ढवळे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह मंगळवारी अर्ज दाखल केला। मात्र त्यानंतर पक्षानं त्याच जागेवरती उद्धव कांबळे यांना उमेदवारीचा एबी फॉर्म दिला। मात्र ढवळेंचा अर्ज हा आधी दाखल झाला आणि त्यामुळे तो वैध ठरवण्याची शक्यता होती। हे लक्षात आल्यानंतर छाननीवेळी उद्धव कांबळे हे कात्रज क्षेत्रीय कार्यालयामध्ये पोहोचले। तिथे त्याने त्याच्या प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज हे पाहण्यासाठी मागितले आणि नियमानुसार अशी मागणी पूर्ण करता येते त्यानुसारच त्याला कर्मचाऱ्यांनी अर्जाचा गठ्ठा दिला। मात्र त्याने मच्छिंद्र कांबळेंच्या निवडणूक अर्जासह जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म हा फाडला आणि तो बाथरूमच्या दिशेने पळाला। निवडणूक कर्मचाऱ्यांनी देखील त्याचा पाठलाग केला, त्यामुळे कांबळेंना तो फॉर्म गिळून टाकला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाची तक्रार ही पोलिसांमध्ये दाखल केलेली आहे आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे। तर पुण्यामधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। उद्धव कांबळे यांनी म्हटलं असं जो विषय केला आहे, म्हटलं काय केलं तर म्हटलं त्यांनी तुमचा अर्ज फाडला आहे, एबी फॉर्म फाडला आहे। म्हटलं मॅडम काय असं अडचण असेल तर मला सांगा, म्हटलं मी आपण ती पूर्तता करू। नाही म्हटले तुमची फक्त ती झेरॉक्स आहे का एबी फॉर्मची आहे, म्हटलं मी आपली ते म्हटलं ठीक आहे तुम्हाला एक पत्र येईल निवडणूक आयोगाचं, फक्त तुम्ही त्याला ते लावा परत झेरॉक्स आणि ते आम्हाला द्या। आणि अर्ज तुमचा पहिला आला आहे, लाईव्ह शूटिंगनी बघितलं सगळं, आणि सेकंड आला आहे तो उद्धव कांबळेचा आला आहे। ते आमचे मित्र चांगले, असं काही नाही वाईट नाही। मला सांगितलं असं आलं की तो अर्ज फाडला त्यांनी, एबी फॉर्म घेऊन तो फाडला असं जेवढं फक्त बोलले। आणि एक जनरल म्हटले की आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे, म्हणजे निवडणूक आयोग आपला माझा काही विषयच नाही। तो श्री उद्धव कांबळे यांनी अशी एक विनंती केली की त्या प्रभागातील दुसरे जे आहेत उमेदवार त्यांचा अर्ज दाखवावा। लांबून आपण दाखवत होतो त्यावेळी त्यांनी संबंधित जे आपले कर्मचारी होते त्यांच्या हातातून दुसऱ्या उमेदवाराचं जे होतं जोडपत्र 2 ते ओढून फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते तिथून पळाले बाथरूमच्या दिशेने। तर याविषयी आपण पोलिसांकडे नोंदवलेलं आहे तक्रार की असं असं झालेलं आहे, तर याची चौकशी नियमानुसार करून त्याचा आम्हाला कार्यवाहीचा अहवाल द्यावा असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।